भाजपा की ताकत अब और बढ़ गई। भाजपा अब से मित्र पक्ष को लेकर आने वाले सारे चुनाव खुद के दम पर लड़ेगी, ऐसा कहकर मोदी के नाम पर वोट मांगने वाले और हमारा विश्वासघात करने वाले विश्वासघातियों के साथ हमें काम नहीं करना, ऐसा कहकर शिवसेना पार्टी पर निशाना साधा। मी असं म्हटलं की भारतीय जनता पार्टी आता स्वतःच्या पायावर इतकी मजबूत होत चालली, म्हणजे आताच्या प्रवासामध्ये जर कोणी एक तुमच्यापैकी असता बरोबर तुम्ही अचंबितच झाला असतात। इतका जबरदस्त प्रतिसाद आहे, इतकं जबरदस्त संकट उभं राहत आहे। त्यामुळे ज्यांनी मोदींच्या नावाने मतं मागितली, भारतीय जनता पार्टीचं 5 वर्ष उत्तम राज्य चाललं, त्याच्या आधारे मतं मिळवली आणि 56 वर मुख्यमंत्री झाले, 54 वर उपमुख्यमंत्री झाले, 44 वर महसूल मंत्री झाले, अशा विश्वासघातकांबरोबर आम्हाला काम करायचं नाही। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी नगरपालिका असू दे, आता नोव्हेंबरात आलेल्या ओबीसी पॉलिटिकल आरक्षणामुळे होणार नाही, पोस्टपोन होतील, पण जेव्हा केव्हा होतील त्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा सगळ्या निवडणुका आपले जे बरोबर पक्ष प्रामाणिकपणे आहेत, जे आमच्यावर खूप प्रेम करतात, जे आमच्याशी दगाबाजी नाही करत, असे मग सदाभाऊ खोत असतील, रामदासजी आठवले असतील, महादेवराव जानकर असतील, विनायकराव पेटे असतील, विनय कोरे असतील, ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही एकट्याच्या जीवावर निवडणुका लढवणार, जिंकणार। एवढी सगळी निवडणूक पूर्व अदृश्य युती करून सुद्धा आमच्या 105 जागा आल्यात, कमी नाही आलेल्या आहेत। आणि परवा पंढरपूर तर ओपनली तिघे एकत्र आम्ही जिंकली। म्हणून मी युतीबद्दल, शिवसेनेबद्दल असं स्टेटमेंट केलं की यांनी आमचा विश्वासघात केला आणि त्यामुळे यापुढच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर लढेल। चंद्रकांत पाटिल आज जालना जिले के दौरे पर है और उनकी समस्याओं को दूर करने जालना शहर के एक कार्यकर्ता के घर जा रहे हैं। इस दौरान उन्होंने मीडिया से बातचीत की। उन्होंने यह भी कहा कि वह सभी स्थानीय निकाय चुनाव उन पार्टियों के साथ लड़ेंगे जो हमसे प्यार करती है और उन्हें जीत कर ही दिखाएंगे। जावेद अख्तरना, म्हणजे मी खरं म्हणजे अशा विषयावर बोलण्याचं काही कारण नाही, पण जावेद अख्तरना याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदू शब्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदू राष्ट्र कळलंच नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कधीही अन्य, आता मला तालिबानवर बोलायचं नाहीये, पण अन्य लोकांचं जसं धर्मावर आधारित राज्य आहे, ती धर्माची कल्पना संघाची नाही। संघाची धर्म ही कल्पना जी आहे ते धर्म म्हणजे व्यवहार। तो व्यवहार काय, तर सोप्या शब्दात सांगायचं तर हिंदू माणूस तो की जो एकमेकावर प्रेम करतो, हिंदू माणूस तो एकमेकाला मोठं करण्याचा प्रयत्न करतो, हिंदू माणूस तो दुसऱ्याच्या अडीअडचणी लावून जातो, असा गुण असणारा हिंदू, अशांचा समूह म्हणजे हिंदू राष्ट्र, की ज्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रत्येकाला आपली उपासना पद्धती अवलंबायला वाव आहे। ह्या देशामध्ये कधीही हिंदूंनी कधी कोणावर आक्रमण नाही केलं, मंदिरांवर तर, मस्जिदींवर तर बिलकुल आक्रमण नाही केलं, चर्चेसवर नाही आक्रमण केलं। उलट जे येतल्या म्हणा इथे राहा, तुम्ही इथे तुमचं मस्जिद बांधा, इथे तुमचं चर्च बांधा। हे सर्व धर्म समभाव ही कन्सेप्ट मुळात हिंदू आहे आणि अशा प्रकारचं हिंदू राष्ट्र आम्हाला अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये भारतरत्न स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे तीच घटना त्या देशामध्ये चालणार आहे, कारण ती घटना सुद्धा हिंदू विचार जो एकमेकावर प्रेम करण्याचा, एकमेकाचा विचार करण्याचा, त्याच्या आधारच भारतीय घटना पण आहे। आणि त्यामुळे आमचं हिंदू राष्ट्र की हिंदू राष्ट्र आता ह्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने सकाळी उठून मंदिरात जायला पाहिजे आणि संध्याकाळी आरती केली पाहिजे, अशी हिंदू राष्ट्राची कल्पना आमची नाही। उन्होंने जावेद अख्तर को यह कहते हुए फटकार लगाई कि वे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के हिंदू राष्ट्र का अर्थ समझे नहीं। मनसे के साथ गठबंधन का कोई मुद्दा नहीं था। उन्होंने कहा कि उन्होंने नासिक में राज ठाकरे के साथ अचानक बैठक की थी। हालांकि उन्होंने स्पष्ट किया कि मंडा मात्रे को क्या कहना है हम यह भी सुनेंगे। विधान परिषद के गवर्नर द्वारा नियुक्त विधायकों के लिए राज्यपाल को भेजे गए 12 नाम तालिबान के कुछ प्रशिक्षण के साथ नहीं आए थे। उन्होंने आगे कुछ भी बोलने से इनकार करते हुए कहा कि वह संजय राउत के बयान पर टिप्पणी नहीं कर सकते। मुझे नहीं पता था कि वैद्यनाथ कारखाने के प्रबंधक को गिरफ्तार किया गया, ये मुझे मालूम नहीं था। यह जांच का हिस्सा है, मैं इसके बारे में ज़्यादा कुछ नहीं कह सकता। पार्टीमध्ये अशा प्रकाराने आपल्या मनातलं मोकळेपणाने बोलण्याचं वातावरण आहे। ते मंदाताईंना स्वतःला काही अनुभव आले असतील, त्यांच्याशी बोलू। आमच्यासारख्यांचा प्रवास त्यासाठीच आहे ना। आज तुम्ही बघितलं तिथे मेळावे काही नाहीत,
लोणीकरांकडे येणे, गप्पा मारणे, आणखीन एक दोन कार्यकर्त्यांकडे जाणे, जे अतिशय नॉमिनल कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कार्यकर्त्याला मोकळेपणाने बोलायला लावणं आणि त्याच्या बोलण्यातून आलेल्या समस्यांचं करेक्शन करणं ही आमची कार्यपद्धती आहे. मंदाताई आणि देवेंजींचा तर इतका संवाद आहे की काय त्यांचं म्हणणं आहे खूप. मनसेसोबत युती करणार होते, काय कुठपर्यंत चर्चा आली? नाही, मनसेबरोबर युती करण्याचा कधी विषयच नव्हता. अपघाताने झालेली ती भेट होती. नाशिकला ते प्रवासात होते, मी प्रवासात होतो आणि प्रवासात सुद्धा ठरवून आम्ही भेटलो नाही. मी सकाळी 7 वाजता उठून माझ्या भेटीला निघालो तेव्हा राजसाहेब त्यांचा प्रवास आटपून निघाले होते. स्वाभाविकपणे एकमेकाला बघितल्यानंतर उतरलो आम्ही. ते म्हणाले चल चहा घेऊ. म्हटलं नाही मला उशीर होतोय. मग माझ्या घरी चहा आलाय, मी गेलो. उन्होंने कहा कि सरकार कोरोना की पाबंदियों का हवाला देते लोगों को ज्यादा दिन तक बंधक नहीं बना सकती। ऐसा कहकर पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख मामले में सीबीआई को अपना काम करने दे, ऐसा भी उन्होंने कहा। सीबीआईचं काम सीबीआयला करू द्या. उन्होंने एकनाथ खड़से, उनकी पत्नी और जमाई के खिलाफ दायर आरोप पत्र पर टिप्पणी करने से इनकार कर दिया।